नमस्कार मंडळी, मी विठ्ठल लाड. श्रमिक मुक्ती आंदोलनाच्या वतीने अनेक वर्षापासून आम्ही एक प्रयत्न करत होतो. मुंबईतल्या आदिवासींचा सर्वे झाला पाहिजे. तर तो सर्वे होण्यासाठी अनेक वर्ष आम्हाला आंदोलनं करावी लागली, संघर्ष करावा लागला. वेगवेगळ्या प्रश्नांचे जेव्हा आम्ही आंदोलने केली त्याच्यात ही एक मागणी होती की मुंबईतल्या आदिवासींचा सर्वे झाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे 2003 साली जो सर्वे झाला त्याचा रिपोर्ट आता माझ्या हातात आहे, मुंबईतल्या आदिवासींचा. आणि हा सर्वे अहवाल सांगतो की 222 आदिवासी गावं मुंबई शहरामध्ये आहेत. या 222 आदिवासी गावांमध्ये अरे जे लोक आहेत वेगवेगळे त्यांच्या गावठाणांमध्ये. तर आज मी एका आमच्या कार्यकर्त्यांच्या शेतातच इथे उभा आहे. या गावाचा आहे नवापाडा. तर हा सर्वे जसा झाला त्या काळामध्ये तसंच आता बरेच वर्षामध्ये लोटलेले आहेत. 2003 साली हा सर्वे झाला होता. हा सर्वे अहवाल प्रकाशित व्हावा म्हणून पण आम्हाला आंदोलनं करावी लागली. तर आता आम्ही 21 मार्च 2025ला एक मोर्चा काढला होता आझाद मैदानात आपल्या उन्हाळी अधिवेशनाच्या काळामध्ये. आणि त्यावेळी आम्ही आमच्या शिष्टमंडळाला माननीय आदिवासी मंत्री उईके साहेब भेटले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आमच्या वेगवेगळ्या मागण्यांवर चर्चा झाली. तर त्याच्यात एक मुद्दा होता की मुंबईतल्या आदिवासींचा परत एकदा नव्यानं सर्वे व्हायला हवा. तर तो त्यांनी मान्य केला आहे आणि तात्काळ त्यांनी तसे आदेश दिलेत. आणि आता सर्वेचं काम सगळीकडे चालू आहे आणि त्यांचे लोक येत आहेत आणि ते सर्वे करत आहेत. आता त्याच्यात काही गोष्टींमध्ये त्रुटी आहेतच. म्हणजे काही ठिकाणी सर्वेचे फॉर्म नाही मिळत आहेत, असं कमी पडत आहेत वगैरे असं लोकांचं म्हणणं आहे. तर काही ठिकाणी सर्वे फॉर्मच्या ऐवजी कुठे नुसत्या वयांवरच लिहून घेतलं जाते वगैरे. तर असं काही होत असेल तर तुम्ही तात्काळ प्रकल्प अधिकाऱ्यांना कळवा किंवा मग तुम्ही हे संघटनेला कळवा किंवा मग आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे ज्यांच्याकडे ही सर्वेची जबाबदारी आहे त्यांना आपल्याला कळवावं लागेल. कारण हा सर्वे अतिशय जबाबदारीनं आणि नीट व्हावा यासाठी आपल्या कष्टकरी शेतकरी संघटना, श्रमिक मुक्ती आंदोलन, महाराष्ट्र आदिवासी मंच आणि जाग फाउंडेशन या सगळ्यांनी ही जबाबदारी घेऊन आपण ते नीट व्हावा यासाठी प्रयत्न करतोय. आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, संघटनेचे स्वयंसेवक सगळेच जण या कामामध्ये जबाबदारीनं काम करत आहेत. तर आज हा जो जसा रिपोर्ट 2003 साल झालेला सर्वेचा माझ्या हातात आहे तसंच 2025चा हा सर्वे आपल्याला व्यवस्थित पार पाडून त्याचाही असा एक अहवाल तयार होऊन त्या अहवालामध्ये आदिवासींचे जे काही वेगवेगळ्या आत्ताच्या घडीला प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या अहवालाची आपल्याला कशी मदत होऊ शकते तर ते आपल्याला बघायचं आहे. हा अहवाल आता जो होणारा सर्वे आहे तो सर्वे होणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या सर्वेतून आपल्याला दिसून येईल की आजची आपली परिस्थिती काय आहे आणि त्यातून मग शासनासमोर आपल्याला काही मुद्द्यांवर बोलता येईल. जसे आपले जुने काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी. तर या सर्वेला सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि सर्वेला सर्वांनी सहकार्य करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. जिंदाबाद.